उन्हाळ्याचं कडक ऊन, अंगातून घाम धारांनी वाहतोय आणि अचानक तुमच्या हातात येतो एक ग्लास थंडगार कैरीचं पण. पहिला सिप घेतला की लिटरली असं वाटतं की सगळं ऊन गायब झालंय. तोंडात आंबट गोड चव, वरून पुदिन्याची फ्रेश झुळूक आणि जिरेचा तो हलका स्मोकी फ्लेवर. बस मन एकदम हॅप्पी मूड मध्ये जातं. आज मी तुम्हाला अगदी तसंच मनाला थंडावा देणारं आणि पहिल्या घोटात प्रेमात पाडणारं कैरीचं पण बनवून दाखवणार आहे. आणि शेवटी एक अशी सिक्रेट ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचं कैरीचं पण सगळ्यांपेक्षा वेगळं आणि परफेक्ट बनेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रिफ्रेशिंग, थंडगार, चटकदार उन्हाळ्यातला सर्वात डेंजरस हिट किलर ड्रिंक कैरीचं पण करण्यासाठी घेऊयात या मध्यम आकाराच्या 3 कैऱ्या. कैरी घेताना ही नेहमी टवटवीत, कच्ची आणि घट्ट असलेली घ्यायची. जास्त पिकलेले आंबे घेतले तर पन्ह्याची खरी आंबट गोड चव येत नाही. सुरुवातीला कैऱ्या या 3 मिनिटे पाण्यात ठेवा. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या की कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं आहे. कैरीचा हा वरचा भाग कट करून त्यानंतर कैरीची साल काढून घ्यायची आहे. तुम्हाला माहिती का, हे कैरीचं पण फक्त एक चवदार ड्रिंक नाहीये, तर पूर्वी याला उन्हाळ्याचा नॅचरल एसी म्हणायचे. कारण हे ड्रिंक बॉडीला इन्स्टंटली कूल करतं आणि हीट स्ट्रोक पासून प्रोटेक्ट करतो. हे बघा, कैरी ही मस्त अशी साल काढून तयार आहे. आता नेक्स्ट प्रोसेस बघूयात. त्यासाठी कुकर मध्ये या कैऱ्या ठेवल्या की त्यात फक्त 1 ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावलं की मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आतली वाफ पूर्णपणे निघेपर्यंत थोडीशी वाट बघू. एकदा का वाफ निघाली की मग या सर्व कैऱ्या एका प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत. कैऱ्या या पूर्णपणे थंड झाल्या की चमच्याच्या साह्याने हा पल्प काढून घ्यायचा आहे. कैरी ही आपण सालासकट पण शिजवू शकतो, पण जर ह्या प्रकारे शिजवून घेतली तर जराही पल्प वाया जात नाही. तो पूर्णपणे आपल्याला काढता येतो. काही मिनिटातच बघा, कैरीचा पल्प काढून पण तयार आहे. एक कढई घ्यायची, ती गॅसवर ठेवली की त्यात आपण कैऱ्या कशा घेतल्या होत्या तर त्या मध्यम आकाराच्या होत्या. म्हणून साखर घेतानाही मध्यम आकाराची वाटी घ्यायची. वजनाच्या प्रमाणाने जर म्हणाल तर 600 ग्रॅम कैऱ्या होत्या तर त्याला बरोबर 750 ग्रॅम आपण साखर घेतलेली आहे. 3 वाटी साखरेसाठी पाणी किती लागतं तर फक्त 1.5 वाटी. मध्यम आचेवर साखर ही चांगली विरघळवून घ्यायची आहे. जोपर्यंत साखर इकडे विरघळते तोपर्यंत आपण एक महत्त्वाचं काम करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात कैरीचा हा पल्प, त्याचबरोबर हे 1 इंच आल्याचे काप, 1 हिरवी मिरची, 2 चमचे काळी मिरी पावडर, 2 चमचे भाजलेली जिऱ्याची पावडर, 2 चमचे काळं मीठ, 1 चमचा साधं मीठ, 1 चमचा वेलची पूड आणि 1 वाटी पुदिन्याची पाने घालून पाणी न घालता चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही बघा, किती छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. साखर ही पूर्णपणे विरघळली, मग त्यात हा पल्प ऍड करायचा आहे. मध्यम आचेवर हा पल्प चांगला उकळू दिला की बघा, तो असा घट्ट दिसू लागतो. बोटाला असा चिकट जाणवू लागतो. म्हणजेच काय की हे सिरप आता तयार झालेला आहे. ते थंड झालं ना की ते आणखी घट्ट होतं. म्हणून आता गॅस बंद करायचा आणि हे छान असंच राहू द्यायचं. पण तत्पूर्वी यामध्ये 3 चमचे आपण लिंबाचा रस ऍड करणार आहे. कशासाठी तर हे जे कॉन्सन्ट्रेट आपण तयार केलेलं आहे ना, तर याची चव आणखी जास्त वाढवण्यासाठी. कैरीचं हे मस्त असं सिरप तयार झालेलं आहे. हे कॉन्सन्ट्रेट एअरटाईट बॉटल मध्ये भरून ते फ्रीज मध्ये ठेवलं तर 1 ते 2 महिने सुद्धा आरामात चांगलं राहतं. एक छानसा ग्लास, त्यामध्ये आईस क्यूब्स आणि वर मिंट गार्निश केलं आणि एक सिप घेतल्यावर डोळे बंद करा. तुम्हाला तुमचं बालपण आठवेल. तुम्हाला जर इन्स्टंट स्ट्रीट स्टाईल टेस्ट हवी असेल तर पाणी ऐवजी थोडं थंड सोडा मिक्स करा. एकदा प्यायलात तर मार्केटचं सगळं विसराल. हे समर ड्रिंक तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपल्या आस्वाद किचन मराठीलाही सबस्क्राईब करा.